दत्तनगरमध्ये अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली समाज संघटनेचा आरोग्यदायी उपक्रम संपन्न. दत्तनगर नांदेड येथे अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या पुढाकाराने आणि गोपालसेठ गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाली. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचे वैशिष्ट्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळे, दात आणि फिजिओथेरपीची मोफत तपासणी. रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन. गणेश महाजन यांच्या वतीने गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप. श्रवणयंत्र मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हीच या शिबिराची खरी यशोगाथा ठरली आहे. संघटनेच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे संस्थेचे उपाध्यक्ष गोपालसेठ गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यामध्ये हा भव्य आरोग्य शिबिर संपन्न होत आहे. या निमित्त आपले सगळे समाज बांधव आणि या भागातील सर्व नागरिक उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच ह्या तपासणीकरता विविध डॉक्टर्स मंडळी, प्रत्येक भागातले सर्जन, मेन फिजिओथेरपी, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ब्लड डोनेशन सुद्धा झालेलं आहे. आपल्या ह्या कार्यक्रमासाठी प्रगतीताई नीलपत्रेवार, महेंद्र दासरवार यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि ह्या डॉक्टर्स मंडळीने खरोखरच रुग्णसेवा करण्यासाठी आपले प्रतिष्ठान ते वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि आज 2-4 वाजेपर्यंत जे कार्यक्रम होणार आहे त्या सगळ्याला समाजाने आणि या भागातील समाजाने प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे जे होणारे कार्यक्रम विविध आहेत, यापुढे असेच आपल्याला संघटनेतर्फे विविध कार्यक्रम राहतील असं मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराज, जय मार्कंडेय. सर्वप्रथम मार्कंडेय ऋषीच्या चरणी मी प्रार्थना करतो. जय मार्कंडेय. ते युनायटेड पद्मशाली संगम चे आमचे उपाध्यक्ष आदरणीय उद्योगपती तसेच समाजभूषण असे गोपालसेठ गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी दत्तनगर येथे आयोजित केलेलं आहे. मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत समाज बांधव. या आरोग्य शिबिराचं त्यांनी खूप काही असं लाभ घेत आहेत. या ठिकाणी फिजिओथेरपी असो की दंत असो की त्यानंतर रक्तदान असो की आणखी कोणतेही या ठिकाणी स्पेशालिस्ट या ठिकाणी डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी या शिबिराचा खूप लाभ घ्यावा. आतापर्यंत 20 ते 25 लोकांना हे रक्तदान केलेलं आहे व 40 ते 50 महिलांनी व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी फिजिओथेरपीचा आतापर्यंत शिबिराचा लाभ घेतलेला आहे. तरी आणखी सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर राहणार आहे. तरी माझ्या मते कमीत कमी 500 लोक या शिबिराचं त्यांनी लाभ घेतील हे मी माझ्या पाहण्यामध्ये जे आहे ते मी सांगू शकतो. तसेच अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे व मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे येणाऱ्या जानेवारी व फेब्रुवारी 27 मध्ये वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आम्ही जाहीर करतो की जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तुम्हाला म्हणजे तारीख हे डिक्लेअर झालं नाही तरी तारीख हे आम्ही निश्चित करून मी तुम्हाला सगळ्या समाज बांधवांना मी जाहीर करतो. ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव या ठिकाणी आमचे गोपालसेठ गोरंट्याल, त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष शास्त्रीसेठ अलकटलवार, मराठवाडा युनायटेडचे जगन्नाथजी बिंगेवार, त्यानंतर मराठवाड्याची महिला प्रणिताताई नीलमतकर मॅडम, शास्त्रीसेठ, या ठिकाणी जे मेळाव्याचे आयोजक आहेत प्रगतीताई नीलपत्रेवार व आमचे मराठवाड्याचे सचिव ॲडव्होकेट महेंद्र दासरवार यांनी खूप चांगल्या प्रकारे शिबिराचं आयोजन केलं.
तर मराठवाडा युनायटेड तर्फे मी त्यांचा खूप आभार मानतो. अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघमच्या वतीने आज दत्तनगर येथे फार मोठं आरोग्य शिबिराचं नियोजन करण्यात आलंय. माननीय गोरंट्याल साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही इथे ठेवलेलं आहे आणि ते आरोग्य शिबिर आम्ही म्हणजे इथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या तज्ज्ञ डॉक्टरमध्ये इथे सगळ्या प्रकारच्या आपण तपासण्या, शुगर, BP आणि डेंटल, फिजिओथेरपी, आभा कार्ड, म्हणजे जिथे आपल्याला लिंक करायची गरज नाहीये आपलं ते त्यांना सुद्धा, ज्यांना सेतूमध्ये जायची गरज असते त्यांना आम्ही इथे उपलब्ध करून देत आहे. आणि डोळ्यांची टीम, ब्लड डोनेशन कॅम्प, इथे अशा सगळ्या प्रकारचे आणि हे सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत. आणि यांच्याकडनं मला वाटतं जास्तीत जास्त दत्तनगरच्या लोकांनी इथे येऊन आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. कारण की हे शिबिर अजूनही चालू राहणार आहे 3-4 वाजेपर्यंत. तेव्हा सगळ्या समाजातल्या लोकांनी इथे येऊन आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा. कारण की आपण जेव्हा बाहेर जातो हॉस्पिटलला तिथे आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि तेच शिबिर आम्ही इथल्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तेव्हा याचा सगळ्या दत्तनगरच्या लोकांनी किंवा आजूबाजूच्या ज्या परिसरातल्या लोकांनी इथे येऊन सगळ्या तपासण्या आपल्या करून घ्याव्या अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते. नमस्कार, मी गणेश दिगंबरराव महाजन. माझ्या आईच्या नावावर मी संस्था निर्माण केलेली आहे. त्याचं नाव आहे शांताई सेवाभावी संस्था. त्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत कर्णबधिर रुग्णांसाठी 1600 लोकांना, कर्णबधिर पेशंटला मशीन वाटप झालेले आहे. आणि आता दत्तनगरमध्ये या शिबिरामध्ये मी आव्हान केलं सर्व टीमतर्फे, तर आता जवळपास 20 जणांचे नाव नोंदणी झालेली आहे आणि आता लगेच त्यांना कानाच्या मशीन तपासणी करून मोफत देण्यात येणार आहेत. अशाच ज्या गरजू समाजबांधव आहेत ज्याची काही आर्थिक परिस्थिती नाही अशांनी या संधीचा लाभ घ्यावा एवढी माझी विनंती आहे. इथं आता मी इथं देत आहे आता लगेच. त्याच्या पुढे ज्यांना बी गरज आहे त्यांनी सौभद्र महाजन शॉपिंग मॉल येथे यावे आणि लगेच त्यांच्या कानाची तपासणी होईल आणि ती मशीन पोर्टेबल छोटी मशीन आहे फक्त, ती मशीन लगेच तुम्हाला मोफत देण्यात येईल. त्यांच्याबद्दल मी ऋणी आहे. आम्ही त्यांचा आभारी मानतो आणि त्यांचं जीवन सुखी हो हेच मागणं आहे देवाला. आता ऐकू येते का? ऐकतोय, पहिले कसं होत होतं? ऐकू कमी येत होतं बाबा. माझं वय 80 आहे बाबा. आजोबा, तुम्हाला हे आता आवाज ऐकू येण्यानं तुमच्या घरामध्ये आनंद कसा होईल त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा. तुमची पत्नी, तुमचे सुना, त्यांना सर्वांना समाधान मिळेल एवढंच आशीर्वाद आहे बाबा. ते जे तुम्हाला जे जोरात बोलावं लागत होतं, आजोबा तुम्ही बोला बोला, ऐकत येत नाही, आता हे ऐकू येण्यामुळे तुमच्या सुनांना, मुलांना काय त्याचा परिणाम होईल आणि तुमच्या जीवनामध्ये त्याचा काय फायदा होईल एवढं 2 शब्द सांगा. बाबा मी एवढं ऋणी आहे, मला एवढं समाधान वाटलं तेवढंच कर्णबधिरांसाठी गणेश महाजन हे मशीन देतात. ही माहिती कुठून मिळाली आपल्याला? आज दत्तनगरमध्ये शिबिर असल्यामुळे आम्हाला माहिती मिळाली. पद्मशाली युनायटेड संघटनेतर्फे संघटनेच्या माध्यमातून सांगा. संघटनेकडून मिळाली. संघटनेकडून मिळालेली आहे.